पहिले कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. संत तुम्हाला सांगतात पहिलं काहीच नव्हतं. पहिलं चंद्रही नव्हता, सूर्यही नव्हता, तारेही नव्हते. मग होतं काय? अवघे शून्यच होते पायी कानोबा तेरे तेरे ते. शून्यच होतं म्हणजे काहीच नव्हतं असं नाही. काहीतरी होतं पण ज्याला काहीच म्हणता येत नव्हतं असं जे होतं त्याचं नाव शून्य म्हणजे ब्रह्म होतं. आणि तिथं काय झालं? ते ते कडाल गज निर्माण झाले, तिने पायवडी ख्याती केली, अमरपुरी तिचे घर पुरी कानोबा तेरे तेरे. अवघे शून्यच होते पाही म्हणजे काहीच जेत नाही. तो प्रकृतीचा भरता पाही म्हणजे काहीच जेत नाही. याचा अर्थ काय? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. म्हणजे काहीच जेत नाही. पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही. मग तिथं एक डालगज निर्माण झाली आणि तिच्यापासून ही सगळी उत्पत्ती झाली. तो ती शिशवला नाही, वांजगर भिन झाली पाही, व्याली 5-25 पुरे तीही कानोबा तेरे तेरे तेरे. ढालगज म्हणजे इथं ढालगज या शब्दाचा अर्थ माया घ्यायचा, माया. आणि मग मायेपासून या जगाची उत्पत्ती झाली. पण मायेला पहिल्यांदा 5 पोरं झाली. कोणती 5 मुलं झाली? पंचमहाभूत, आकाश, वायू, नंतर अग्नी, पाणी आणि पृथ्वी. ही मायेची पहिली 5 पोरं आहेत. त्यातला मायेचा सगळ्यात पहिला पोरगा, पहिला मुलगा, पहिला पुत्र कोणता आहे? तर आकाश. काय नाव आहे त्याचं? आकाश. मग आकाशापासून जन्माला येते ते वायू, वायूपासून जन्माला आला अग्नी, अग्नीपासून जन्माला येते ते पाणी आणि पाण्यापासून जन्माला आली पृथ्वी. हा उत्पत्तीचा क्रम आहे. लय क्रम याच्या उलट आहे. हे एकात एक विलीन होतं. पृथ्वीचा लय कशामध्ये? पाण्यामध्ये. बघा तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये थोडस पाणी घ्या, त्याच्यामध्ये ढेकूळ टाका, विरघळत. कारण पृथ्वीचा लय कशामध्ये? जिथून ज्याचा जन्म आहे तिथं त्याचा लय आहे. आणि पाण्याचा लय कशामध्ये? पाण्याचा लय कशामध्ये? अग्नीमध्ये आहे. अग्नीमध्ये. जाऊ दे, लाईट माझा आवाज येतो तुम्हाला? पाण्याचा लय अग्नीमध्ये आहे. विश्वास नसेल तर बघा, पातेल्यामध्ये 2 लिटर पाणी घ्या, गॅसवरती ठेवा, कीर्तनाला या, कीर्तनावरून घरी जा, पातेल्यामध्ये एकही पाण्याचा थेंब दिसणार नाही. कुठं गेलं पाणी? त्याच्या बापाच्या घरी गेलं ना. म्हणजे त्याचा बाप कोण आहे? अग्नी आहे. जन्मच तिथून आहे. त्यामुळे लय तिथं झाला. ही लय क्रम आहे. उत्पत्तीचा क्रम याच्या उलट. विठ्ठल विठ्ठल उत्पत्तीचा क्रम. आकाशापासून वायूचा जन्म झाला, वायूपासून अग्नीचा उत्पत्तीचा क्रम आहे. आणि प्रत्येकाचे गुण हे ठरलेले आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. मग आकाशाचा गुण कोणता आहे? शुद्ध गुण आहे. वायूचा स्पर्श गुण आहे. आणि बापाचे गुण मुलामध्ये उतरत असतात. बापाचे गुण मुलामध्ये उतरत असतात. मग वायूचा स्वतःचा स्पर्श गुण आहे. वायूच्या वडिलांचा म्हणजे आकाशाचा शब्द गुण. जसं की वारा सुटला की त्याचा आपल्याला आवाज येतो, हा शब्दगुण आकाशाचा आहे. आणि त्याचा स्पर्श पण आपल्या शरीराला जाणवतो, हा स्वतःचा स्पर्श गुण आहे. वायूपासून जन्माला आला अग्नी, अग्नीचा स्वतःचा रूप गुण आहे. त्याच्या बापाचा म्हणजे वायूचा स्पर्श गुण आहे. त्याच्या आजोबाचा म्हणजे आकाशाचा शब्द गुण आहे. हे 3 गुण कशामध्ये आले? अग्नीमध्ये आले. अग्नी पेटवला की आपण हात लावल्याबरोबर चटका बसतो, हा स्पर्श गुण वायूचा आहे. आणि पेटवल्यानंतर अग्नीचा आवाज होतो, हा शब्द गुण आकाशाचा आहे. अग्नीपासून जन्माला येते ते पाणी, पाण्याचा स्वतःचा गुण कोणता आहे? रसगुण आहे, रसगुण. आणि पाण्याच्या बापाचा म्हणजे अग्नीचा रूप गुण आहे. पाण्याच्या आजोबाचा म्हणजे वायूचा स्पर्श गुण आणि पाण्याच्या पंजोबाचा म्हणजे आकाशाचा शब्द गुण. हे 4 गुण कशामध्ये येतात? पाण्यामध्ये येतात. स्वतःचा एक वरचे 3. काळक्षार पाणी आपल्या डोळ्यांना दिसतं, हा रूप गुण अग्नीचा आहे.
आपण जर पाण्याला हात लावला की थंडपणा आपल्याला जाणवतो, हा स्पर्श गुण वायूचा आहे. आणि पाणी ओतल्यानंतर त्याचा बुडबुडबुड असा आवाज येतो, हा शब्द गुण कशाचा आहे? आकाशाचा आहे. त्यानंतर पाण्यापासून जन्माला येते ते पृथ्वी, गंधवती पृथ्वी असं आपण म्हणतो. ज्यावेळेस मृग नक्षत्राचा पाऊस पडतो त्यावेळेस मातीचा सुगंध सुटतो. जसं की बघा तुम्ही, आपण फळ वगैरे खातो, त्याचा रस आपल्या पोटात जातो, हा रसगुण आहे या पृथ्वीमध्ये पाण्याचा. त्यानंतर कुठं आपल्याला तापडी जमीन दिसते, कुठं आपल्याला काळी जमीन दिसते ना, हा रूपगुण या जमिनीमध्ये कशाचा आहे? अग्नीचा आहे. कुठं आपल्याला कठीणपणा जाणवतो, कुठं आपल्याला मऊपणा जाणवतो, हा स्पर्श गुण वायूचा आहे. आणि भूकंप झाला किंवा घर पडलं की आवाज होतो, हा शब्द गुण आकाशाचा आहे. ही एकापासून एक उत्पत्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. ही मायेपासून झालेली उत्पत्ती आहे. तुम्हाला गीतेचा आधार देऊन सांगते. मम योनिर महत ब्रह्म. श्लोक आठवतंय का कुणाला? मम योनिर महत ब्रह्म तस्मिन गर्भं दधाम्यहम्. पुढं काय? तस्मिन गर्भं दधाम्यहम् संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. इथं मम योनिर महत् ब्रह्माचा अर्थ मायाच होतो. मायाच होतो. तो स्वतः काही करत नाही, पण त्याच्याशिवाय होत नाही, तो मायेच्या द्वारा करतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता, जसं की हे नगर आहे आणि या नगराला नाव दिलं एका मोठ्या नेत्याचं. का ते तिथं आले होते का? आले होते नाही हो. मग त्यांनी काही विटा आणल्या, बांधकाम केलं? अजिबात नाही. मग तरी पण त्या नेत्याचं नाव ह्या नगराला का दिलं? कशामुळे दिलं? ओ सत्ता होती ना. दिल्लीवरून फोन आला मुंबईला आणि मुंबईवरून यंत्रणा फिरली नगरला आणि नगरहून सगळे युद्ध पातळीवर कामाला लागले आणि 2.5 महिन्यामध्ये ह्या नगराचं बांधकाम तयार झालं. म्हणून या नगराला आम्ही त्या नेत्याचं नाव दिलं. म्हणजे त्याने स्वतःहून काय केलं का? नाही. पण त्याच्याशिवाय झालं का? नाही. त्याने कशाद्वारे केलं? सत्तेच्या द्वारे केलं. तसा हा स्वतः काय करत नाही, पण त्याच्याशिवाय होत नाही, तो मायेच्या द्वारा करतो. जसं की प्रसवला विश्व तोची या न्यायाने जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. आणि म्हणून तो या ठिकाणी येतो. याचं आणखी एक कारण आहे, त्याला प्रमाण सुद्धा आहे. येण्याचं कारण काय? एकट्याला करमलं नाही म्हणून. एकले चिकल एवढं त्याने सगळं निर्माण केलं. कशासाठी? एकट्याला करमलं नाही म्हणून ही सृष्टी निर्माण केली. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. असा विश्वाला निर्माण करणारा परमेश्वर. पण नवल आहे गोकुळातल्या नंद पाटलाला पप्पा म्हणतो आणि यशोदा मातेला मम्मी म्हणतो.
विश्वाला निर्माण करणारा पणमणी यशोदेसी माता ऐक ऐक सखे बाई नवल मी सांगू काय त्रैलोक्याचा धनी तो यशोदेसी म्हणतो एक असा विचार करू की त्या भगवंताचं नाव मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं सुकृत शिल्लक असावं लागतं तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे अनंत जन्माचं सुकृत शिल्लक असावं लागतं त्याच्या मुखी हरी पैठा त्याच्यामुळे हरी पैठा होय. इथं आपण थोडासा उलट विचार करू की त्या भगवंताचं नाव मुखाला येण्याकरता जर अनेक जन्माच्या पुण्याचा संचय आपल्या जवळ असावा लागत असेल तर तो भगवंत पोटाला येण्याकरता किती जन्माचं पुण्य लागेल. आणि म्हणून वर्णन आहे मनमे भगवंता आला ते मनमे भगवंता आला पुण्य त्यांच्याकडे असेल तेव्हा भगवंताने त्यांच्या पोटी जन्म घेतलेला असावा आणि म्हणून भगवंत आला तेथे त्या भगवंताचं नाव मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं सुकृत लागतं. तो हरी पोटाला येण्याकरता किती जन्माचं पुण्य लागेल. म्हणून हा भगवंत घरी येतो म्हणजे अनंत जन्माचं पुण्य आहे. म्हणून लक्षात आपण जर बघितलं भागवतामध्ये तर भागवतामध्ये व्यासांना म्हणजे शुकदेवांना राधा शब्द आला की उलट व्हायचं. उलट म्हणजे राधाच्या उलट धारा उलट व्हायचं म्हणजे डोळ्यातून अश्रूच्या धारा लागायच्या. कारण जिनं संपूर्ण जीवनच आपल्या कृष्णाला अर्पण केलं होतं. अखंड कृष्णाचं ज्यांचं जीवन आहे. एक राधा एक मीरा बाबा स्वर्धा दोने श्याम
तुझं जीवन होतं. श्याम श्याम रटत राधा राधा श्याम भई फिर पूछत सकी नको की राधा कहा गई. असं तिचं जीवन आहे. जसं की आता थोडक्यात आपल्याला घ्यायचंय. एके दिवशी काय झालं, गोकुळामध्ये अशी चर्चा चालली की अरे तुला काय माहिती का, तुला काय कळतं का, तुला काय कळलं का. काय झालं, हा जो कृष्ण आहे ना तो राधेच्या घरी जाताना लहान असतो आणि तिथं गेल्यावर मोठा होतो. राधेच्या घरी थोर होतो हरी, अशी चर्चा. आणि एकदा काय झालं, कृष्ण रडायला लागले, सारखे रडायला लागले, सारखे रडते माझे बाळंताने समजावे ताराहीना. रडते माझे बाळंताने समजावी ताराहीना. नाना परी समजावे ते, नाना परी समजावे ते. मागील ते खाया देते, नाना परी समजावे ते. मागील ते खाया देते, थापटोनी निजविते. याचा डोळा लागेना, रडते माझे बाळंताने समजावी ताराहीना. रडते माझे बाळंताने समजावी ताराहीना. कृष्ण रडायला लागले आणि रडत असताना गोपिका तर काय, तर गोपिका म्हणत होत्या हे घे कृष्णा, ते घे कृष्णा. पण कृष्ण काय रडायचा थांबत नाही. आणि झालं काय ऐका, राधा रस्त्यावरून चालली होती आणि कडेवरच्या कृष्णाचं लक्ष रस्त्यावरच्या राधेकडे गेलं आणि रस्त्यावरच्या राधिकेचं लक्ष कडेवरच्या कृष्णाकडे गेलं. आणि एकाएकी कृष्ण गद 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 हसायला लागला, मोठमोठ्याने हसायला लागला. सगळ्यांना तर आश्चर्यच वाटलं. आम्ही सकाळपासून झालं हे घेते पण हा रडायचं थांबत नाही. आणि मग यशोदेने राधिकेला बोलवलं, राधा इकडे. राधा आली आणि राधा आल्यानंतर त्या गोपिका म्हणायला लागल्या, का ग आम्ही सकाळ 9 वाजल्यापासून याच्या मागे लागलो तरी हा रडायचं थांबत नाही आणि तो सकाळपासून याला काहीच दिलं नाही. तुझ्याकडे पाहून हा हसला, रडायचा थांबला, तू काय केलं. राधेने सांगितलं तुम्ही तरी सकाळ 9 वाजल्यापासून याच्या मागे लागले, पण मी अनेक जन्म याच्या लागी हो त्यजेले भोग, याच्या लागी त्यजेले
याच्या लागी हो त्याची येले भोग, याच्या लागी हो केले याग, याच्या लागी हो वैष्णवादी योग, याच्या लागी हो वैष्णवादी योग, याच्या लागी विषयाचा त्याग, याच्या लागी विषयाचा त्याग, अनेक जन्म याच्यासाठी हे केल म्हणून तर तो हसला माझ्याकडे बघून. असं तसं नाही हसला. नाही बरोबर की राधे तू एक काम करत जा. यशोदेने सांगितलं माझा कृष्ण ज्या ज्या वेळेस रडत जाईल त्यावेळेस तुझ्या घरी नेत जाणार, नाही तर तूच येत जा. नाही सासू सासरे कुठं जाऊ देत नाही, मग तुझ्या घरी नेत जा. ठीक आहे ते जमल. आणि मग राधा त्या ठिकाणी हरीला घेऊन आपल्या घरी जायची नाही का. राधा हरीला घेऊन आपल्या मंदिरात तोरे जात मंदिर आपल्या घरी गेली. आणि घरी गेल्यानंतर सहजच राधा म्हणाली कृष्णा देवा तुम्ही लहान आहे हो, तुम्ही तरुण पाहिजे होता म्हटल्या बरोबर 25 वर्षाचा देव तरुण झाला. आणि राधेचा पती अनय सकाळी जायचा गुरं घेऊन, ते संध्याकाळी यायचं. पण आज 12लाच आलं. दारावर थांब राधे दार उघड. आता तर राधा म्हटली देवा हे 14 जानेवारी कधी येत नाही, आज कसं टपवलं देवा. तुम्ही लहान हा नाही राधे, अजून मोठं सांग. लहान होता येत नाही. राधे दार उघड. बाहेरून आवाज येतो देवा आता माझं काही खरं नाही, तुम्ही लहान जमत नाही, अजून मोठं सांग. लहान होता येत नाही. आता मात्र राधा घाबरली. म्हटले देवा तुम्ही लहान 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 हा. राधा विनंती करू लागली, राधा रडायला लागली. आणि गोष्ट लक्षात ठेवा, देवाला लवकर ऐकू जाणारी भाषा जर कोणती असेल तर ती अश्रूंची भाषा. देवाला वेदांताच्या भाषेपेक्षाही अश्रूंची भाषा लगेच समजते. आणि म्हणून रडलं पाहिजे एकतर देवासाठी. प्रपंचासाठी काय रडता? अरे संसारियों के सामने क्या रोना, वो भी रोने वाले हम भी रोने वाले. ते संसारियों के सामने सीना निकल कर चलना चाहिए. आणि म्हणून आपलं दुःख सांगायचं असेल तर फक्त देवा सांगू सुख दुःख, देव निवारीन दुःख. आपलं दुःख कुणाला सांगत बसू नका. ते तुम्हाला तोंडा म्हणेल नाही हो खूप वाईट झालं खूप वाईट झालं, पण नंतर ते हसू हसू दुसऱ्याला सांगते. म्हणून दुःख सुद्धा कोणाला सांगितलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे. आणि सावध राहा. अति नम्रता धारण करणारी, अति गोड बोलणारी, अति हार घालणारी, सत्कार करणारी धोका दिल्याशिवाय राहत नाही. हे आपल्याच खांदा लावण्याचं षडयंत्र रचतात. म्हणून अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि यापेक्षाही जिहरी बोलणारी, तिखट बोलणारी, फार फार तर तोंडावर बोलणारी, यांच्या रक्तात पण फसवणे हा गुण नसतो, रक्तात बी नसतो. म्हणून तर म्हणतात श्लोक आहे मधुतिष्ठन्ति जिह्वाग्रे हृदयाती हलाहल. म्हणजे तोंडामध्ये मध आहे पण हृदयामध्ये रोबोरची बाटली असते. आणि मग राधा रडायला लागली. भगवंताला दया आली आणि भगवंत पुन्हा 2 वर्षाचे लहान झाले. काळे कुरुळे केस, अंगावरती पिवळा झगा, हसलं की गालाला खड्डा, कपाळाला काजळाचा टिळा, हातामध्ये खुळखुळा. बस राधेच्या आनंदाला पारावार नाही. आणि राधा आता गेली. कमरेला पदर खोसला, दरवाजा खास करून उघडला आणि विजयासारखी कडाली पतीवर. बाहेर फेरे का अख्खं गाव गोळा करतात. घरात काही काम असतात की नाही. अर्धा तास झालं राधे दार उघड, राधे दार उघड. याला म्हणतात उलटा चोर कोतवाल कुदाटे. ते तर मागच सरलं. ते अर्धा तास झालं मोठ्या माणसाचा आवाज ऐकतोय मी, एका पुरुषाचा आवाज ऐकतो. हे बघा अशा शंका कुशंका घ्यायच्या असतील तर उद्यापासून ड्युटी बदल. मी गुरं घेऊन जात जाईल, तुम्ही स्वयंपाक करत जा. अर्धा तास झालं मी मोठ्या माणसाचा आवाज ऐकतोय, मोठ्या माणसाचा आवाज येतोय. मोठ्या माणसाचा आवाज नाही,
मोठ्या माणसाचं लेकरूही आपल्या घरात असं म्हटलं. नानायाच्या हाताला धरून फरफरच ओढत आणलं पलंगाजवळ. भगवंताला पाहिलं राधेच्या पतीने आणि तुझे निडळे कोठी चंद्र प्रकाशे. भगवंताला पाहिलं, आपल्या हृदयाशी धरलं आणि जे रडायला सुरुवात केली. हृदय चक्रपाणी योग्याच्याही ध्यानाला न येणारा भगवान, आज तुझ्यामुळे मला याची भेट झाली राधे. झाला, आता मी चाललो बरं का. रानामध्ये 12 वाजून गेले, आता मी चाललो. पण ज्या वेळेस तुला करमत नाही जाणार ना, त्यावेळेस कृष्णाला घरी घेऊन येत जा. परवानगी देऊन गेलं. माझा दृष्टांत संपला. पती गेल्याबरोबर रडायला लागली. देवा मोठे व्हा. देव आता 25 वर्षाचे झाले. पुन्हा पती आल्याबरोबर रडायला लागली. देवा लहान व्हा. 2 वर्षाचा लहान झाला. याचं कारण काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ऐसा भक्ताचा